मंडळी नमस्कार. अगदी खड्डा खणण्यापासून म्हणजे रोप लावून ते जगवायचं, त्याला खत पाणी घालून मोठं करायचं आणि मोठे केल्यानंतर त्या रोपाला जेव्हा असे आंबे लगडतात ना, तेव्हा होणारा आनंद खूप मोठा असतो. आपण ही झाडं लावलेली होती. ही झाडं आहेत केशर आंब्याची. सध्या आता ह्यांना बहर आलेला आहे आणि तुम्ही पाहताय इथं पण आहेत आणि पाठीमागं पण आंबे आहेत. पण आता ह्यांना पाड लागला आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे. तो पिकत घालण्यापूर्वी तो पिकण्यालायक आहे का नाही ते आपण चेक करणार आहोत. तर ते कसं चेक करायचं? दोन पद्धती आहेत. त्यातली पद्धत नंबर 1, आता हा जो आंबा आहे ना, ह्या आंब्याला ह्या देठापाशी खड्डा पडतो आणि बाजूने असे त्याला खांदे फुटतात. म्हणजे ही बाजू आहे ना अशी वरती येते आणि देठाकडची बाजू अशी खड्ड्यामध्ये जाते. म्हणजे हे खांदे असे वरती आले की समजायचं तो पाड लागलेला आहे. आणि दुसरी एक पद्धत आहे, त्या आंब्यातली साखर वाढते त्यामुळे तो जड होतो आणि तो पाण्यात बुडतो. जर आंबा पाण्यात बुडला तर तो पिकण्यालायक आहे असं समजावं. आता हा पाण्यात बुडतोय का बघू. या मगामध्ये पाणी आहे. म्हणजे हा वरती वरती येतोय बघा. नाही बुडते. म्हणजे हा आंबा अजून पाडायला लागलेला नाही. झाड तेच आहे, फक्त फळ वेगळं आहे. ह्याला जर पाहिलं ना, ह्याने असे खांदे वरती केलेले आहेत आणि त्याला थोड्या हे डॉट डॉट पण आलेले आहेत. आता आपण त्याला पाण्यात चेक करूया. तो बुडला तर म्हणायचं पिकणार आहे. हो बुडला. हो का, हा वर 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 येतोय. म्हणजे हा पण आंबा पिकायला लायक झालेला नाही आहे. भरपूर आंबे आलेले आहेत पण ह्या आंब्याला अजून पाड लागलेलं नाही आहे. पाड लागण्याच्या योग्यतेचे आंबे अजून झालेले नाहीत. अजून एक 15 दिवस वाट पाहूया. हा थोडा जरा पिवळसर तांबूस रंगाचा झाला आहे, तो 100% पिकू शकतो. असले आंबे आपण काढायला हरकत नाही. आंबे काढण्यापूर्वी 2 गोष्टींची काळजी घ्यायची की आंबे सकाळी 9च्या आत किंवा संध्याकाळी 5:30-6 नंतर, म्हणजे ऊन लागू नये. ऊन कमी झालं की मग आंबे काढायचे. आणि हो, दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आंबे कापताना आहे ना, अर्धा इंच हा देठ आहे ना ह्याच्यावरती अर्धा इंच कापायचा. आता हा आंबा पिकायला लायक आहे. तर हा आपण या देठाच्या वर असा अर्धा किंवा 1 इंच कापणार आहोत. मंडळी, स्वतः लावलेल्या झाडाला खत पाणी घालून मोठे केलेल्या झाडाचा हा पहिला आंबा आणि ह्या सीझनचा हा पहिला आंबा आपण पाडायला घालणार आहोत.